तुकोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, भगवान ग्राम देवतेला वंदन करून, माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करून, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करते. विठ्ठल या अभंगावरती मी व्यर्थ, अनर्थ, खोट, कर्णापाट, दोषानं युक्त असणार, भ्रमप्रमाद विप्रलिसा निर्माण करणार शक्यतो बोलणार नाही. पण मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात. पाण्याचे दोष आहेत, अन्नाचे दोष आहेत, वस्त्राचे दोष आहेत, राहत्या घराचे दोष आहेत, संगतीचे दोष आहेत. असे अनेक प्रकारचे दोष आपल्या दोषयुक्त बुद्धीच्या ठिकाणी असू शकतात. म्हणून सर्व शास्त्राचं निराकरण करणं मानवी बुद्धीला शक्य नाही. म्हणूनच मी सांगणारा अभंगाचा अर्थ यथार्थ असाच असेल असा माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही. कारण सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाची सर्वाशान उकल होईल असा कोणताही जाणता वक्ता आता बोलू लागलाय. कारण ते अभंग, त्या अभंगाच्या ठिकाणी असणारे भाव वेगवेगळ्या वक्त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन दाखवतात. कारण ती शब्द अमर आहेत, चिरंतर आहेत. एखाद्या वक्त्याला एखादा अभंग तसा दिसला, मग तो दुसऱ्यालाही तसाच दिसावा असा दुराग्रह करण्याचं काहीच कारण येत नाही. कारण भगवंताच्या स्वरूपाबद्दल तुम्ही आम्ही निश्चित असं काही बोलू शकत नाही. श्रुती नीती नीती म्हणती गोविंदुरे, देवाच्या संबंधानं कोणी त्याचा रंग, रूप किंवा त्याचा आकार असाच आहे असं सांगू शकत नाही. त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या अर्थासंबंधी सुद्धा मतभेद असण्याचा संभव आहे. आणि मला तरी असं वाटतं बरं का वाल्मिक भाऊ, तसंच असणं योग्य आहे. कारण तुकोबारांचे अभंग किंवा त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्या जसंच्या तसं आकलनात आलं तर मला तरी असं वाटतं आपण माणसंच राहायचो नाही. मग आपण जनावर होऊ असं मला म्हणायचंच नाही. पण आपण त्या पात्रतेला जाऊ आणि आपल्याला काय त्या शब्दांचं महिमान कळेल. तुकोबाराय स्वतः सांगतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, 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 तुका म्हणे अंगे व्हावे, तुका म्हणे अंगे व्हावे, तुका म्हणे अंगे व्हावे, तुका म्हणे अंगे व्हावे. तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तरीच महिमान येईल कळो. बहु दुधड धरी झाली म्हैस गाय, बहु दुधड धरी झाली म्हैस गाय, बहु दुधडधरी 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 झाली म्हैस गाय. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. मग आपण त्या पात्रतेपर्यंत जाणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपण त्या पात्रतेपर्यंत जाऊन पोहोचू त्याच वेळेला तुम्हाला आणि मला त्याचं महिमान कळेल, हेतू महिमान कळेल. मग तोपर्यंत काहीच करायचं नाही का? मी बोललेलं समजतं ना सर्वांना? महिला मंडळ, पुरुष मंडळ झोपल्या का काय? एखादा गायक सुंदर गायन करत असेल, दुसऱ्या गायकानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं, अरे आपण उगीच गायन करतो, पण दादा प्रत्येकाचं गायन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे.
एखादा सुंदर कीर्तन करत असेल, दुसऱ्या कीर्तनकारानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं, अरे आपण उगीच कीर्तन करतो. पण दादा, प्रत्येकाचं कीर्तन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. माऊली म्हणतात तसं पाय मोडून बसायचं नाही. राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, आणि काय कोणे चालवेची ना. राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, आणि काय कोणे चालवेची ना. गरुड आपले पंख पसरून आकाशात दूरवर उडत असेल, मग चिमण्यांनी काय उडायचंच नाही का? त्यांनी उडायचं, पण आपली क्षमता किती आहे यावर अवलंबून आहे. पंख किती मोठे आहेत हा फक्त डामडौल झाला. ज्याच्यात जीवच नाही तो काय भरारी घेणार हो? तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या अभंगाची लढिवाळपणा करण्याचा अधिकार सर्वांनाच देऊन टाकलाय. मात्र एक आहे, तुकोबारायांच्या अभंगाची लढिवाळपणा जर करायचाच असेल तर मी जाणीवपूर्वक एक वाक्य बोलेल, काही अंशी तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करायची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, आणि तुकोबाराय भगवत भक्तानं केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करतायत. महाराज म्हणतायत, मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा भोळा, भाविक, जुनाट आणि चांगला. भक्ती भावाने भक्ती प्रेमानं आम्ही त्याला जसा बनवू तसा तो होतो. मग भक्ती भावाने भक्ती प्रेमानं त्याला जसा बनवलाय तसा होऊन तो काय करतो, तर भक्ती भावाने भक्ती प्रेमानं त्याला जसा बनवलाय तसा होऊन भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, हरण करतो, निवारण करतो. तुकोबाराय म्हणतात, भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर होतात. का हो तुकोबाराय? तुम्ही तर निश्चिंत आणि निर्भय आहात. मग निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात नेमकं करताय काय? तुकोबाराय म्हणतात, अरे निश्चिंत आणि निर्भय झालेले आम्ही संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय, येतोय, आम्ही पुढे येणार आहे. भक्तीचा डांगोरा आम्ही पिटतोय, पुढेही पिटणार आहे, आणि सर्वकालीन सर्व सुखाचा उपभोग घेणार आहे. त्याही पुढे जाऊन विचारलं, का हो महाराज सांगा ना, तुम्हाला हे सगळं शक्य कसं होतं? तुकोबाराय म्हणतात, अरे लेका, भक्तीची परिसीमा होते, भक्ती अति टोकाला जाऊन पोहोचते. त्या योगानं देव माझा होतो, मी देवाचा होतो. देवत्व माझ्यात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. त्याचं कारण आहे, त्या प्रभूच्या शक्ती सामर्थ्यावर आम्ही या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय. भक्तीचा डांगोरा आम्ही पिटलाय. त्यामुळे जीवन जगत असताना आम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता असूच शकत नाही. कारण आहे, भक्तीतून प्राप्त झालेला हा स्थितीच आनंद आहे. माणसाने भगवंताची भक्ती केली की निश्चित त्याला फलाची प्राप्ती होते. ती 4 प्रकारची सांगितली: निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. अनन्य भक्ताची भक्ती करणारा भगवंताचा जो भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिंता असूच शकत नाही. म्हणजेच तो निश्चिंत आहे. ज्या गर्भवासाचं दुःख आपल्याला संत सांगतायत, संतच काय सगळे ग्रंथ सांगतायत, गर्भवासम समम दुःख न भूतो न भविष्यते. त्या गर्भवासाचं भयही त्याला उरलं नाही, म्हणजेच तो निर्भय आहे. याच मृत्यू लोकात जगत असताना त्याला किंचितही दुःख भोगावं लागत नाही, म्हणजेच तो सुखरूप आहे. आणि याच मृत्यू लोकात जगताना तो कुणाच्याही पारतंत्र्यात जगत नाही, म्हणजेच तो स्वतंत्र आहे. अर्थात निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे. आणि आपलं जीवन निश्चिंत होण्याकरता, निर्भय होण्याकरता, स्वतंत्र होण्याकरता आणि सुखरूप होण्याकरता जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाची आहे. कारण माणसाने नको ती साधना केली की नको तेच दुःख त्याच्या पदरामध्ये पडत असतं. मी बोललेलं समजतं ना तुम्हाला सर्वांना? इकडे मी इकडं माणसाने आपलं जीवन निश्चिंत होण्याकरता,
निर्भय होण्याकरता, स्वतंत्र होण्याकरता, सुखरूप होण्याकरता जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाचे. इथं बसलेल्या, मंडपात बसलेल्या जर कुणाला वाटत असेल आपलं जीवन निश्चिंत असावं, निर्भय असावं, स्वतंत्र असावं आणि सुखरूप असावं, तर जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. तुम्ही जर नको ती साधना केली तर नको तेच दुःख आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार. एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का? दारू पिणारा व्यक्ती समजतो ना सर्वांना, इथं नाही ना कोणी पित. दारू दारू एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का? मी तर असं ऐकलं महाराज, आपल्या महाराष्ट्रात रोज 900 टँकर दारू लागते. मला वाटलं कदाचित पाण्याबद्दल बोलतात की काय. पण ज्या महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोबाराय आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माऊली सारखे संत आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या सावता महाराजांसारखे संत आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आहेत, आणि त्या महाराष्ट्रात जर रोज 900 टँकर दारू लागत असेल तर मला तरी असं वाटतं आपल्या या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्भाग्य आहे दादा. अहो, दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, तुम्ही विकणारा मनुष्य कधी दारू पिताना पाहिला का? इकडं अनुभव नाही, पण इकडं दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, पण विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? वस्तू एकच आहे, फक्त विकणाऱ्याला वर्म कळाला म्हणून श्रीमंत झाला, सुखरूप झाला, आणि पिणाऱ्यानं तीच वस्तू आपल्या खिशातले पैसे दिले, खरेदी केली आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतलं. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. वो जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया. नाही का? नको ती साधना केली आणि नको तेच दुःख आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसानं आपलं जीवन निश्चिंत होण्याकरता, निर्भय होण्याकरता, स्वतंत्र होण्याकरता, सुखरूप होण्याकरता जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जेणे सुखे जन्म यमाची यातना, जेणे सुखे जन्म यमाची यातना, जेणे नये जन्म यमाची यातना, जन्म यमाची यातना. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा ऐसिया यातना काही, ऐसिया साधना करा काही, करा काही, करा काही. जेणे चुके यमाची यातना आणि ऐशिया साधना करा काही, नाही का? असं काहीतरी साधन करा.
ज्यानं आपण मृत्यू लोकात जगत असताना यातना तरी सुटतील अशी भगवंताची भक्ती करा. सांगू तुम्हाला, भक्ती केल्यानं स्वर्ग मिळतो असं नाही, भक्ती केल्यानं तुम्हाला वैकुंठ मिळतो असं नाही, पण मृत्यू लोकात केलेल्या पापापासून सुटका मिळवण्याकरता तरी तुम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि भगवत भक्तानं जर ती भक्ती केली त्याचं फळ तिला निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणता, बाबांनो जन्माला आलात, भक्ती करताना तुम्ही कोणाची भक्ती करता? साधकाला प्रश्न केलाय तुकोबारायांनी, का हो भक्ती करताना तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुमचे चेहरे असे सुकलेत का? अय निमशिवडी, तुकोबाराय प्रश्न करतात, बाबांनो तुम्ही भक्ती करता मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुमचे चेहरे असे सुकलेत का? पण थोडंसं चिंतन केलं आणि तुकोबारायांच्या असं लक्षात आलं, अरे खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न, प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या भक्तीचं तेज आपल्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. मग तुकोबाराय म्हणतात, भक्ती करताना तुम्ही कोणाची भक्ती करता? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? महिला मंडळ तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? आमच्याकडे लेकरं 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात. तुम्ही एवढाले झाले, काय चाललं होतं आपलं? बरं तरी कीर्तनच म्हटले. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो भक्ती करताना तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? पण कधी जर एसटी स्टँडवर गेले तर पहा, तुम्हाला मी बोललेलं कळेल. कधी जर एसटी स्टँडवर गेले असाल तर त्या एसटी स्टँडवर तुम्हाला 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात. किती? 1000 जातीचे लोक त्या एसटी स्टँडवर तुम्हाला पाहायला मिळतात. पण त्याच एसटी स्टँडवर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा ब्रह्मचारी कीर्तनकार उभा असावा. 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा, फरक जाणवणार बरं का तुम्हाला. पण तुमच्यातले काही काही डोकेबाज म्हणतील, महाराजांना रोज चांगलं चांगलं खायला भेटतं. पण त्या ठिकाणी असणारा भाव कसा आहे? खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला भगवंताचा भक्त, त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न, प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. तुकोबाराय म्हणता, भक्ती करताना तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतंय का? कोणाची भक्ती करता? एका साधकानं हात जोडले उभा राहिला, तुकोबाराय मी त्या आई भवानीची भक्ती केली. आई भवानी थोर झाली, मी तिला बजायला गेलो आणि तिने काय केलं? तिला वाटलं गोर गोमटे तर्ण बांडे धड धाकट आहे. तिने दिली परडी माझ्या हातात आणि सांगितलं, 5 घर जोगवा. हाती देऊनी परडी तिने मज भिके सिलाविले. खुळा पांगुळा करुणी आपणा जवळी बैसिले. उदो अस्तुचे बरे गर गरा फिरे भूत वावरे. तोमच व्यर्थ शिन वाटला तुझ म्या फुलवरा बांधला. आता मी गेलो असा येडबांबू, मी गेलो चांगले चांगले मोठे मोठे शलके शलके असे घर मागून आणले. शलके शलके समजतात तुम्हाला? शलके शलके म्हणजे मोठे मोठे घर मागून आणले, चांगला चांगला गरम गरम माल मागून आणला. आता आईला वाटलं याच्यामुळं आपल्याला चमचमीत खायला मिळतंय, गरमा गरम माल खायला मिळतोय, जवळच राहिला पाहिजे, पळाला नाही पाहिजे. म्हणून तिने मला खरूज नाईटा करून कायमचा कोड फोडून ठेवला. खुळा पांगुळा करुणी आपण जवळी बैसिले. दुसरा उभा राहिला, का रे बाबा तू काय केलं? त्यानं सांगितलं, खंडोबासी नवस करुणी मुरळी होऊन बैसलो आणि आपुले जे का सखे सज्जन ते विंचवून बरी बरीले. अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातलाय. महाराज म्हणतात, बाबांनो इथंच चुकलाय तुम्ही. तुमचं नेमकं काय चुकलं? 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. अपूर्ण असणाऱ्या जीवानं पूर्ण होण्याकरता भगवंताची भक्ती जरूर करावी, अवश्य करावी. पण ती भक्ती करत असताना परिपूर्णतम भगवान परमात्म्याची करावी, अनन्याची नको. विठ्ठल कारण ज्याची भक्ती करतो तो अपूर्ण
आणि जो भक्ती करतो तोही अपूर्ण. मग अपूर्ण उठला आणि अपूर्णाकडे मागच सुटला. हा अपूर्ण त्या अपूर्णाला काय देणार आहे प्रश्नच आहे नाही का? का तुमच्याकडे असे मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा, अंधार अधिक अंधार बरोबर प्रकाश, तुमच्याकडे असंच आहे का? हा, मूर्ख अधिक मूर्ख बरोबर डबल मूर्ख आहे, अंधार अधिक अंधार बरोबर डबल अंधार आहे. मग अपूर्ण अधिक अपूर्ण अपूर्णच राहणार आहे. ते कधी पूर्ण होणार आहे का? अजिबात होणार नाही. तुकोबाराय म्हणतात रे, जी दैवते स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्हाला फिरवतात ती तुम्हाला काय देणार आहे प्रश्न. सेंदरी हेंदरी दैवते, सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते गेले, कोणती पूजे भूते गेले, आपुल्या पोटाची रडते, मागतीशी ते अवधान, आपुल्या पोटाची रडते, मागतीशी ते अवधान. हेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजती भूते गेले, आपुल्या पोटाची रडते, मागतीशी ते अवधान. हेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते गेले, आपुल्या पोटाची रडते, मागतीशी ते अवधान अवधान अवधान. सेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटा जिरडती, मागतीशी ते अवधान. नाही का? सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजिती भूते खेते, त्यांच्यातला एक जण उठून उभा राहिला. तू को उभा राय, बस करा. आमच्या देवतेला सेंद्र्या हेंद्र्या बराड्या अल्प बुद्धीत आश्री शमका धमका तमका, आमचा देव जसा असेल तसा असू द्या. पण तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता, तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा? तुकोबाराय म्हणतात, बाबा मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्म्यासारखा मुळीच नाही. तुकोबाराय मान्य आहे, आमच्या भगवान परमात्म्यासारखा तुमचा भगवान परमात्मा नाही, पण तुम्ही आतापर्यंत आमच्या देवतेचं खंडन केलं. आता तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा सांगा, म्हणजे मंडन करा. हा शास्त्राचा नियम आहे बरं का. ज्याच्याकडं मंडनाचं ज्ञान आहे त्यानीच खंडन केलं पाहिजे, ज्याच्याकडं मंडनाचा अनुभव आहे त्यानीच खंडन केलं पाहिजे. नाही तर समजा तुमचा सप्ताह चांगला चाललाय आणि आमचे संतोष महाराज पखवाजही सुंदर वाजवतात बरं का, सुंदर पखवाज वाजवतात, पण आजच्या कीर्तनात मी असं म्हटलं, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलंय. काय म्हटलं? महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं असं म्हटल्यावर एवढ्या पब्लिक मध्ये अपमान झाला ना. पण आमचे महाराज चांगले आहेत बरं का, त्यांनी तो गिळून घेतला. मी दुसऱ्यांदा असं म्हटलं, ओ महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलंय. ज्या वेळेला मी असं म्हटलं मग काय ते महाराजांना राहवलं नाही. त्यांनी पखवाज उचलला, माझ्या समोर आणून उभा केला आणि सांगितलं, काय हो ताई माझं पखवाज वाजवणं चुकलं. म्हटलं हो हो महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. मग महाराज म्हटले, ताई माझं वाजवताना जिथं चुकलं तिथं तुम्ही थोडं वाजवून दाखवता का? म्हटलं हा हा मला काय येतंय, मग गपचिप कीर्तन कर ना, किती सोपं आहे. मी सांगितलं महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. हे झालं माझ्या शब्दाद्वारे केलेलं त्यांच्या वाजवण्याचं खंडन. त्यांनी सांगितलं तुम्ही थोडं वाजवून दाखवता का, म्हणजे मंडन करता का, हा शास्त्राचा नियम आहे. समजलं का सांगू महिला मंडळ? संसारी माणसाचा एक नित्याचा अनुभव, रोजचा अनुभव. एक जण सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, चहा वगैरे घेतला आणि सायकलवर बसला. 10-20 किलोमीटर 2-3 गावाला आपला उद्योग पाहून आला. थकला होता, दमला होता, एक ग्लास पाणी सुद्धा कुठं पिला नव्हता. दारात आला आणि दरवाजा वाजवला. बायकोनं दरवाजा उघडला, इतक्यात आतमध्ये गेला, फॅनचं बटन दाबलं, कपडे काढले, टॉवेल गुंडाळा, बाथरूम मध्ये गेला, हातपाय तोंड धुतले. तोपर्यंत बायकोनं जेवणाचं ताट तयार, पाट वगैरे मांडला, पाटाजवळ पाण्याचा तांब्या भरून ठेवला आणि बायको जवळच त्या ताटाजवळ
तिला वाटलं आता जेवायला बसतील, आजची भाजी खूप सुंदर झाली म्हणतील, तेवढंच आपल्या संसारात सुख, दुसरं तरी काय आहे. म्हणून बायको जवळच ताटाजवळ बसली. आता हे दिवसभर उन्हात तानात वैतागलेलं गिऱ्हाईक जेवायला. पहिला घास घेतला, तोंडात घातला, त्यानं सांगितलं अरे अशी भाजी असते का? बाई थोडीशी नर्वस झाली. त्यानं दुसरा घास घेतला, तोंडात घातला, सांगितलं अरे आज भाजी बिघडली. बाई आणखी थोडी नर्वस झाली. त्यानं तिसरा घास घेतला, तोंडात घातला आणि सांगितलं अरे आज भाजी फारच बिघडली. मग बाईचं टेम्परेचर 90च्या पुढं जात का? आ बाबा जात का? आ बाईचं टेम्परेचर 90च्या पुढं. उठली, पाय आदळत 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 स्वयंपाक घरात गेली. भाजीचं पातेलं उचललं, याच्या समोर आणून डन. महाराजांना अनुभव दिसतो गाड्या. का हो? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, मी केलेली भाजी बिघडली. म्हटले हो हो तू केलेली भाजी बिघडली. ती म्हटली का हो? करताना माझ्याकडून जिथं चुकली तिथं तुम्ही थोडी करून दाखवता का? तू म्हणतो हा मला काय येतंय, मग गपचिप खाय ना. किती सोपं आहे. भाजी बिघडली म्हणणं सोपं आहे, पण जाणणं सोपं आहे का? भाजी बिघडली म्हणायला खूप सोपं आहे, पण जाणायला अवघड आहे. अहो भाजी बिघडली म्हणजे नेमकं काय झालं? भाजीत मीठ कमी पडलं का? भाजीत तिखट कमी पडलं का? फोडणी दिली नाही का? जिरे टाकले नाही का? मोहरी टाकली नाही का? लसूण टाकला नाही का? तो म्हटलं मला याच्यातलं काहीच कळत नाही. म्हटलं मग खाय ना. सांगण्याचा दृष्टिकोन फक्त एवढा आहे. त्यानं सांगितलं तू केलेली भाजी बिघडली. हे झालं त्याच्या शब्दाद्वारे केलेलं तिच्या भाजीचं खंडन. तिनं सांगितलं तुम्ही थोडी करून दाखवता का, म्हणजे मंडन करता का? हा शास्त्राचा नियम आहे. तुकोबाराय म्हणतात हेच असं आहे. तसं तुम्ही आतापर्यंत माझ्या देवतेचं खंडन केलं, आता तुमचा भगवान परमात्मा कसा ते सांगा, म्हणजे मंडन करा, शास्त्राचा नियम आहे. तुकोबाराय म्हणतात अरे मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना, माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्मा सारखा मुळीच नाही. तुकोबाराय म्हणतात माझा भगवान परमात्मा तैसा नोव्हे नारायण जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. तैसा नोव्हे नारायण जगव्यापक तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. तैसा नोव्हे नारायण तैसा नोव्हे नारायण जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. तैसा नोव्हे नारायण जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण. येती सकळ. म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. तैसा नोव्हे नारायण जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. महाराज म्हणतात माझा नारायण तैसा नव्हे, मग कैसा आहे नारायण? बळीया माझ पंढरी राव, तो ह्या देवाचा ही देव, तो ह्या देवाचा ही देव, तो ह्या देवाचा ही देव. बळ्या माझा पंढरी राव, तोया देवाचा ही देव, तोया देवाचा ही देव, तोया देवाचा ही देव. बळीया माझा पंढरी राव, तोही देवाचाही देव. नाही का? माझा भगवान परमात्मा देवाचा देव
अरे भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ सर्व शक्तिमान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा काही माझा भगवान परमात्मा. आणि उत्तरार्धात त्याच्याबद्दल असं बोलतात, अरे तो एक काम करण्याकरता येतो आणि जीवनात कोट्यावधी कामे करून जातो ना, हा परिपूर्णोत्तम भगवान परमात्म्याचा आविष्कार आहे. ऐसे भक्ताची ये घरी ऐसा भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी. टाळी वाजवा माय बाप, टाळी टाळी. हा ये घरी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी. ऐसे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करी कामेन सांगता करी. ऐसे भक्ताची ये घरी हो ऐसा भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी ऐसे भक्ता भक्ताची ये घरी कामेन सांगता कामेन सांगता करी कामेन सांगता ऐसे भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी. भक्ताची ये घरी ऐसे भक्ताची ये घरी नाही का कामे न सांगता करी. इतका माझा भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम सर्व गुण संपन्न. आणि सांगू तुम्हाला कृष्ण अवतारात भगवान परमात्म्यानं इतकी कामं केली. मी जर आता तुम्हाला सांगायला लागले तर मला आता सांगणं शक्य नाही आणि तुम्हालाही आता ते ऐकणं शक्य नाही म्हणतात. त्या भगवान परमात्म्याच्या गुणाचं आणि लीलाचं वर्णन करण्याकरता पृथ्वीचा कागद समुद्राची शाई आणि कल्पतरूची लेखणी जरी केली ना दादा तरी ती कमीच पडेल. इतका माझा भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम सर्वांतर्यामी आहे. माझा भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ आहे. का हो तुकोबार आहे कळालं आम्हाला. आमचा भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करत नाही, तो अशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे. पण आता तरी हात जोडून विनंती करतो, सांगा ना तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा. तुकोबार आपल्या उपास्याचं विशेष वर्णन करतात अभंगाचं प्रथम चरण. भोळे भाविक हे जुनाट चांगले 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 भोळे भाविक हे जुनाट भोळे भाविक जुनाट चांगले भोळे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे मन बुनीची नाही आम्हानाचा मन बुनीची नाही आम्हानाचा होय केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे मन बुनीची नाही आम्हानाचा मन बुनीची नाही अवदा. दासा भाविक आहे जुनाट गुरुजने होय केले तैसे भक्ती भावे होय केले तैसे भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे भक्ती भावे. एकदा तरी टाळी वाजवान आवडलं असेल तर. गायनाचार्य मंडळी आणि मृदंगाचार्य मंडळी यांना खूप खूप धन्यवाद बरं का. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या उपास्याचं विशेष 4 प्रकारे वर्णन करतात. काय विशेष आहे तर परत ऐका. भोळा
भाविक, जुनाट आणि चांगला. तुकोबाराय म्हणतात माझा भगवान परमात्मा भोळा, भाविक, जुनाट आणि चांगला. तुमचा ऐकणाऱ्यांचा गैरसमज झाला असेल, यांचा देव खूप काहीतरी वेगळा. पण यांचा देव काय आहे म्हणे तर भोळा. तुकोबाराय म्हणतात अरे माझा भगवान परमात्मा भोळा आहे, पण चतुरातला भोळा आहे. चतुरात शिरोमणी गुणला बलना ठिकाणी. शिरोमणी शिरोमणी गुणला बलना ठिकाणी. हे मुकुटा सकळमणी दल्लतोची विठोबा, दल्लतोची विठोबा. चतुरात शिरोमणी गुणला बलना ठिकाणी. चतुरात शिरोमणी गुणला बलना ठिकाणी. मुकुटा सकळमणी दल्लतोची विठोबा, दल्लतोची विठोबा. चतुरात शिरोमणी गुणला बलना ठिकाणी. मुकुटा सकळमणी दल्लतोची विठोबा. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी नाही का. मुकुट सकळामणी धन्य तोचे विठोबा, धन्य तोचे विठोबा. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी नाही का. माझा भगवान परमात्मा भोळा, पण चतुरातला भोळा. माझा भगवान परमात्मा भोळा आहे, पण चतुरातला भोळा आहे. हो देव चतुर, देव चतुर, हा देव चतुर, देव चतुर. जानोनी अंतर वर्तत से, जानोनी अंतर वर्तत से, जानोनी अंतर वर्तत से, जानोनी अंतर वर्तत से. हो देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. माझा भगवान परमात्मा भोळा, पण चतुरातला भोळा. माणसात सुद्धा काही चतुर पाहायला मिळतात, पण माणसाच्या चतुराईला सापेक्ष भाव आहे. दोन जर व्यक्ती असतील, दोन व्यक्ती असतील तर यांच्यापेक्षा हे चतुर असू शकतात किंवा यांच्यापेक्षा हे चतुर असू शकतात, असा सापेक्षपणा माणसाच्या चतुराईला आहे. समजलं का सांगू. एकदा काय झालं, भारताचे 10 कॅबिनेट मंत्री अमेरिकेला गेले. मंत्री कळतात ना तुम्हाला. हा, भारताचे 10 कॅबिनेट मंत्री अमेरिकेला गेले. प्रवासात दमले असल्या कारणानं, थकले असल्या कारणानं विमानतळावर गेल्याच गाड्या तयार होत्या. गाडीत बसले, गेस्ट हाऊसला गेले. तिथं गेल्यानंतर हातपाय तोंड धुतले, केसातून कंगवे फिरवले. इतक्यात अमेरिकेच्या मंत्र्यानं भारतीय मंत्र्याच्या नाश्त्याची व्यवस्था केली आणि नाश्त्या करता कांदा पोहे बनवले. कांदा पोहे समजतात ना तुम्हाला. महिला मंडळ झोपल्या का काय, का इंग्लंड मधून आल्या. हा, अमेरिकेच्या मंत्र्यानं भारतीय मंत्र्याच्या नाश्त्या करता कांदा पोहे बनवले. आता अमेरिकेच्या मंत्र्यासमोर असा एक प्रश्न पडला की पोहे नेमकं द्यावेत कोणत्या डिश मध्ये. कारण कोणत्याही डिश मध्ये खायला ते काय कीर्तनकाराला कोणत्या डिश मध्ये चालतं. अगदी जर्मलच्या ताटलीत दिलं तरी. आणि आता तर नवीनच डिश निघाल्या, कागदी डिश. देणारा म्हणतो तिकडच खान, तिकडच फेका. अमेरिकेच्या मंत्र्यानं ठरवलं चांदीच्या डिश मध्ये सोन्याचे चमचे घालून भारतीय मंत्र्याच्या नाश्ता करता कांदा पोहे. ज्या वेळेला भारतीय मंत्र्यानं ते पाहिलं, तोंडाला असं पाणी सुटलं. पोहे पाहून नाही, चमचे पाहून सुटलं. एक जण आपल्या शेजारच्याला डवसतो आणि विचारतोय, गणपतराव चमचे सोन्याचे दिसत आहेत. त्याचा शेजारचा मंत्री त्याला अशी कोपर खिळी घालतो, लेका दिसलं की खायला काय आपला भारत नाही, दिसलं की खाशील आणि आपल्या भारताचं नाव घालशील, पण त्याचा तो चमचा खायचा मोह काय जात अजिबात जात नाही. वाचन फार असतं. तो काय करतो, असे विनोद सांगायला सुरुवात करतो. असे विनोद सांगतो. अमेरिकेच्या मंत्र्या सकट सगळेच मंत्री पोट धरून असतात. थोडेसे ढिले पडले की पुन्हा विनोद.
पुन्हा सगळेच मंत्री पोट धरून धरून असतायत आणि असा हसवतो ना असा फसवतो, कोणाचंच लक्ष नाही. हे पाहुणे एक सोन्याचा चमचा आपल्या कोटच्या खिशात, त्याला वाटतं आपल्याला काही कोणी पाहिलंच, अजिबात पाहिलं नाही. त्याला त्याचाच शेजारचा दुसरा भारतीय मंत्री पाहतो, तो म्हणतो तो खातो मग मला का नको, तो मंत्री मी काय पोतराज आहे का, तो खातो मग मला का नको, त्यालाही त्या चमचाचा मोह होतो. आता मंत्री काय काय खातात कीर्तनात सांगू का तुम्हाला, त्यालाही त्या चमचाचा मोह होतो. याने तरी हसून हसून फसवलं, दुसऱ्यानं पाहता पाहता तो म्हटला हे पहा, आमचा भारत देश कला गुणांसाठी संपन्न देश आहे. आमच्या भारतात कलाकार मंडळी राहतात. आता अमेरिकेच्या मंत्र्यांना कला हा नेमकं काय प्रकारे माहीतच नसतो. अमेरिकेचे मंत्री म्हणतात साहेब काहीतरी प्रयोग करून दाखवाल का, आम्हाला कला माहित नाही. साहेब तयारच असतो. हे पहा माझ्या हातात हा सोन्याचा चमचा आहे, दिसला का सर्वांना, दिसला हो, यांना बी चमचाचा मोह झाला वाटतं. माझ्या हातात सोन्याचा चमचा आहे, या चमच्यावर मी मंत्र टाकणार, माझ्या कोटच्या खिशात ठेवणार आणि झडती घेतल्यानंतर तो त्या मंत्र्याच्या खिशात ठल ठल. माणसामध्ये पण चतुर आहेत, पण माणसाच्या चतुराईला सापेक्ष भाव आहे. दोन जर व्यक्ती असतील तर यांच्यापेक्षा हा चतुर आणि याच्यापेक्षा हा चतुर असा सापेक्षपणा माणसाच्या चतुराईला आहे. माझा भगवान परमात्मा तुकोबर आहे म्हणतात, तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी कळा, नाही का. माझा भगवान परमात्मा भोळा पण चतुरातला भोळा. भोळ्याचे दोन प्रकार पडतात. पहिला भोळा कमी घेऊन जास्त देतो तो पहिला भोळा, आणि दुसरा भोळा भक्ताच्या प्रेमापोटी त्याचं वाटेल ते काम करतो हा दुसरा भोळा. पहिला भोळा जो पुतना मावशीचं दूध पिला, किती पिला हो, 1 लिटर 2 लिटर, तशा आपल्या मळ्यात भरपूर गायी आहेत नाही का, किती पिला, 2-3 गोटाच पिला, पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं ते महत्वाचं आहे. तू आसन कादिकाचे निमाने सायुज्य सोरसू दिला सुपुतणे विषाचे ते स्तनपाने मारू आले, नाही का. सनकादिकाच्या योग्यतेचा मोक्ष प्राप्त करून दिला पहिला भोळा. आणि दुसरा भोळा ज्यानं सुदाम देवाचे पोहे खाल्ले, किती खाल्ले, किती, मुठभरच खाल्ले, पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं ते महत्वाचं आहे. ज्या दिवशी सुदामजीला कळालं की माझा भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकेचा राजा झाला, सुदामजीचा आनंद गगनात मावेना, नाचू लागले, डोलू लागले, जो भेटेल त्याला सांगू लागले, अहो तुम्ही काय ऐकलं का, अहो तुम्ही काय ऐकलं का, अहो तुम्ही काय ऐकलं का, माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला, राजा, जो भेटेल त्याला सांगू लागले. गडाळो राजा किरे झाला, गडाळो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यांनो राजा किरे झाला, गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, जो भेटेल त्याला सांगू लागले. माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला, राजा झाला. नाचत नाचत सुदामजी घरी येतात आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला विचारतात, अगं तू काय ऐकलं का, माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला. पण तिला काही फरकच नाही, कारण काही काही नमुनेच असे असतात, विनोद केला तरी तसेच आणि गंभीर विषय सांगितला तरी. बोल बेबी क्यों रोती है, बोले क्या करू सूरत ही ऐसी है. ती म्हणते हो गप्प बसा,
तुमचा मित्र काय तर म्हणे द्वारिकेचा राजा आणि तुमच्या घरात खायला अन्नाचा कण नाही, पण तिले एक आयडिया सुचते. कारण महिला मंडळ आयडिया करायला फार. ज्यांच्या इथं आलेल्या आहेत त्यांनी पाहून माना हलवा बरं का, नाही तर घरी गेलो रोगाचाच बेत पाहिजे. ती म्हणते हो ऐका ना, तुमचा मित्र द्वारिकेचा राजा आहे ना, तुम्ही तुमच्या मित्राकडे जा आणि आपल्या करता काहीतरी मागून आणा. सुदामजी स्पष्ट नकार देत आहेत, मी जाणार नाही. सुदामजीची पत्नी म्हणते हो जा ना, त्या द्वारिकेच्या राजानं तुम्हाला काही दिलं नाही तर मागत येऊ देईल ना. सुदामजी म्हणतात मी जाणार नाही. आणि अतिशय सुंदर नीती सुदामजी आपल्या पत्नीला शिकवतात. सुदामजी म्हणतात अगं आपला मित्र कितीही मोठा असला तरी आपण आपल्या त्या मित्राकडे आपले हे हात पसरू नयेत. कारण हे हात पसरल्यानं मित्र प्रेम हे संपतं आणि मित्र प्रेम हे निरपेक्ष असलं पाहिजे. सुदामजीची पत्नी नीतीच मान्य करायला तयार नाही. सुदामजी म्हणतात अगं मी जाईल. सुदामजीची पत्नी म्हणते हो आपल्या मुलाबाळा करता तरी जा. सुदामजी म्हणतात मी जातो ग, पण माणसानं 3 ठिकाणी जाताना कधीच रिकाम्या हातानं जायचं नाही. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि साधूकडे जाताना माणसानं कधीच रिकाम्या हातानं जायचं. त्याच्यामुळं कीर्तन झाल्यावर कोणी इथं रिकाम्या हातानं यायचं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण माणसानं 3 ठिकाणी जाताना कधीच रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि साधूकडे जाताना माणसानं कधीच रिकाम्या हातानं जाऊ नये. सुदामजीची पत्नी शोधाशोध सुरू करते. दादा काय परिस्थिती आहे, घरामध्ये मुठभर पोहे नसावेत. सगळीकडे घरामध्ये शोधाशोध सुरू झाली. शेजारी पाजारी जाऊन 2-3 घरातून मुठभर पोहे आणले जातात आणि सुदामजीची पत्नी ते पोहे सुदामजीच्या हातामध्ये देते. दादा सांगू तुम्हाला, ते बांधण्याकरता घरामध्ये एखादं उपरण सुद्धा नाही हो. त्या झोपडीमध्ये शोधाशोध सुरू होते आणि एक जीर्ण झालेलं उपरण सुदामजीला सापडतं. त्या उपरण्याच्या कोपऱ्यात सुदामजी पोहे बांधतात आणि भजन करत करत सुदामजी द्वारिकेला निघतायत. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. भजन करत करत सुदामजी द्वारिकेला निघालेत. काय भजन करतात दादा सुदामजी? हरे कृष्णा 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 हरे 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 श्याम
श्यामा 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 हरे हरे भजन करत करत द्वारिकेला निघाले. काय परिस्थिती आहे, फाटकं तुटकं धोतर आहे, शरीर क्रूश झालेलं आहे, पोट पाठीला चिकटलेलं आहे, केस अस्तव्यस्त आहेत, पायात चालण्याकरता त्राण नाही आणि मुक्काम तर मुक्काम करत सुदामजी द्वारिकेत येतात. भगवान परमात्म्याचे द्वारपाल सुदामजीला अडवतात. कोण तुम्ही, कुठून आलात, कोण पाहिजे? सुदामजी म्हणतात तुमचा जो द्वारिकेचा राजा आहे ना तो माझा बालपणीचा मित्र आहे. द्वारपाल म्हणतात कृष्ण भगवान परमात्मा काय तर म्हणे द्वारिकेचा राजा आणि ज्याच्या घरी खायला अन्नाचा कण नाही हा भिकारी भगवान परमात्म्याचा मित्र. कारण माणसाचं मित्रत्व होण्याकरता त्या माणसामध्ये त्या ठिकाणी आवड रूप किंवा गुण सारखे असावे लागतात आणि याही पेक्षा त्यांचं व्यसन तरी सारखं असावं लागतं तरच माणसाचं मित्रत्व होतं. द्वारपाल म्हणतात कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा आणि ज्याच्या घरात खायला अन्नाचं कण नाही हा भिकारी भगवान परमात्म्याचा मित्र. सुदामजी हात जोडतात. अरे जाऊन फक्त तुमच्या राजाला एकच सूचना द्या गड्या, माझा बालमित्र सुदाम आलाय, हात जोडतो तुमच्या पुढे, जा आणि फक्त एकच सूचना द्या. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहां से, भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल करीब आ गया है. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है, करीब आ गया हात जोडले. जा आणि एकच सूचना द्या, फक्त माझा बालमित्र तुझा बालमित्र सुदाम आलाय, द्वारपाल भगवंताकडे येतोय. प्रभू कोणीतरी गरीब ब्राह्मण तुमच्या भेटी करता आलाय. अहो फाटकं तुटकं धोतर आहे, शरीर क्रूश झालेलं आहे, पोट पाठीला चिकटलेलं आहे, केस अस्तव्यस्त आहेत, पायात त्राण नाही, पायात चालण्याकरता चप्पल नाही, बूट नाही आणि आपलं नाव सुदामा असं सांगतो. ज्याला भगवान कृष्ण परमात्म्यानं द्वारपालाच्या मुखातून सुदामा हे शब्द ऐकले, सुदामजीचा आनंद गगनात, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि काय घडलं, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, इधर पे सुदामा करीब आ गया है. नाही का, रुक्मिणी माता आश्चर्यानं पाहू लागले. जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा एका गरीब ब्राह्मणाला आलिंगन देतोय आणि जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा एका गरीब ब्राह्मणाला विनंती करतो, प्रभू सिंहासनावर बसवलं जातं. काय स्वर्ण सिंहासन आहे, सोन्याचं सिंहासन आहे, अहो मखमलीची गादी आहे आणि पृथ्वीच्या मोलाचं एक 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 रत्न त्या गादीला जोडलेलं आहे आणि त्या गादीवर सुदामजीला बसवलं जातं. जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा आपल्या सुवर्ण सिंहासनावर बसवतायत. आनंद अश्रूनं पाय धुतात, भगवंताच्या सर्व राण्या सुदामजीचं दर्शन करतात आणि भगवान कृष्ण परमात्मा सुदामजीला विचारतात, का रे सुदामा, वहिनीनं माझ्याकरता काहीच दिलं नाही का रे?
सांगू तुम्हाला, एवढं मोठं वैभव पाहिलं आणि आपल्या फाटक्या तुटक्या उपरण्यातले पोहे देण्याची भावना सुदामजीची होत नाही. भगवान परमात्मा ते पोहे हिसकावण्याचा प्रयत्न करतात आणि सुदामजी पोहे लपवण्याचा प्रयत्न करतात. अखेर कृष्ण भगवान परमात्मा ते पोहे हिसकावून घेतात. काय नवल आहे, ज्या वेळेला कृष्ण भगवान परमात्मा पोह्याचा पहिला घास खातात ना, सुदामजीचं अख्खं घर सोन्याचं होत आहे. काय नवल आहे, ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्मा पोह्याचा दुसरा घास खातात, सुदामजीची अख्खी गल्ली सोन्याची होते. अहो काय नवल आहे, ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्मा पोह्याचा तिसरा घास खातात ना, सुदामजीचं अख्खं गावच सोन्याचं होत आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला आणि मुठभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. मुठभर पोह्यासाठी सोन्याचा गाव दिला, हा दुसरा बोळा विढाल. अंगातला पहिला शब्द भोळा, चालेल ना सकाळपर्यंत चाललं तर. दुसरा शब्द आहे भाविक. भाविक म्हणण्यामध्ये तो इतका भाविक आहे, इतका भाविक आहे, इतका भाविक आहे की नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये त्यानं पितंबर गळेपर्यंत नाचावं याच्यापेक्षा कोणतंच उदाहरण माझ्याकडे तरी भाविक पदाचं नसेल. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला बंग, जणी म्हणे नाम देव बोला ए नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. पुढचं विशेषण आहे जुनाट. जुनाट जुनाटीचे नाणे, बहुत काळाचे ठेवणे. आणि त्याच्या पुढचं विशेषण आहे चांगला. इतका चांगला आहे, इतका चांगला आहे, इतका चांगला आहे, एकदा जर भक्ताच्या जीवनात आला ना तर भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, चिंतेचं निवारण करतो, चिंता हरण करतो. अभंगाचं दुसरं चरण. हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, मनवोनी चिंता नाही आम्हाला, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, हा मनवोनी चिंता नाही आम्हाला, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला. नोकरी कर बाबा सजल घेता, बाबा सजल घेता, नोहे कर बाबा सजल घेता, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, मनवोनी चिंता नाही आम्हाला, हो मनवोनी चिंता नाही आम्हाला, मनवोनी चिंता नाही आम्हाला. नोफे गर्भ माझा जन्म घेता, नोफे गर्भ माझा जन्म घेता, नोफे गर्भ माझा जन्म घेता, संकल्पित वेळेत अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेत 2 चरणाचा भावार्थ पाहायचा आहे, पण तत्पूर्वी टाळी वाजून भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचं. ज्याला ज्याला भगवंतानं 2-2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा, आणि ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी अजिबात हरकत नाही. हा, आणि मी येऊ कशा पिऊन आता.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, माझा भगवान परमात्मा भोळा, भाविक, जुनाट आणि चांगला. भक्ती भावाने जसा बनवू तसा तो होतो. भक्ताच्या जीवनातल्या चिंता हरण करतो, निवारण करतो. त्या ठिकाणी
हरण करतो. तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्ही तर या मृत्यू लोकात राहता, मग निश्चिंत आणि निर्भय कसे? तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकात आलोय, निश्चिंत निर्भय आहोत, या ठिकाणी पुढेही राहणार आहेत. आणि या मृत्यू लोकात आल्यानंतर आम्ही आमच्या इच्छेने जगू अभंगाचं 3रं चरण. आपोलिया इच्छा करू गदारोळ आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे. का हो महाराज, तुम्हाला हे कसं शक्य होतं? तुकोबाराय म्हणतात, अरे भक्तीची परिसीमा होते, भक्ती ती टोकाला जाते. मी देवाचा होतो आणि देव माझा होतो, माझ्यात व देवात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणिया देवाचा सगाद, तुका म्हणिया देवाचा सगाद, तुका म्हणिया देवाचा, तुका म्हणिया देवाचा सगाद. नाही विसंबाचा येरा येरा, नाही विसंबाचा येरा येरा, मनमुनीच नाही आम्हाला, मनमुनीच नाही आम्हाला. टाळी टाळी वैभव. संकल्पित वेळेत अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता सांगून जाईल, आई वडिलांची सेवा करा, श्रीभून आत्या थांबवा, आणि हिंदू म्हणून जर जगता तर आपल्या गोठ्यात निदान एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. एवढीच विनंती असेल दादा. दारात पाळलेली गावरान गाय कधीच कसायाला विकू नका, हा जोडून विनंती असेल. म्हातारी झाली म्हणून लोक गावरान गाय कसायाला विकतात, पण सांगू तुम्हाला, कसायाला विकलेली ती गावरान गाय कोणीतरी विचारलं का हो कसाई बुवा काय करता या गायी बरोबर, तर उत्तर आलं दादा, ज्या वेळेला ही गायी कत्तल खाण्यामध्ये नेली जाते आणि तिथं नेल्यानंतर गरम उकळी आलेलं पाणी जिवंत गायी आईच्या अंगावरती ओतलं जातं. एखादा गरम पाण्याचा थेंब तुमच्या माझ्या अंगावर पडू द्या, जीवाची लाही लाही झाल्याशिवाय राहत नाही दादा. गरम उकळी आलेलं पाणी गायी आईच्या अंगावर ओतलं जातं आणि जिवंतपणी त्या गायीच्या अंगावरचं कातडं ओढून खेचून काढल्या जातं. कोणीतरी विचारलं का हो ओढता, जिवंतपणीच का गायीच्या अंगावरचं कातडं ओढता? समोरून उत्तर आलं दादा, मेल्यानंतर गायीच्या अंगावरचं कातडं ओढलं तर त्याला मांस चिटकून येतं, मांस चिटकून येतं, म्हणून जिवंतपणीच तिच्या अंगावरचं कातडं ओढून खेचून काढल्या जातं आणि त्या गायी आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात. आणि ती गायी ज्या मालकानं तिला कसायाला विकलं ना, त्याला प्रश्न विचारत असते, का रे लेका, काय गुन्हा केला होता मी तुझा? ज्या वेळेला तुझ्या पत्नीला दूध नव्हतं ना लेका,
माझ्या दुधावर तू तुझी मुलं मोठी केली आणि मलाच कसायाला विकलं का रे? अश्रुधारा वाहतात आणि शाप देते दादा ती गाई आपल्याला. तुम्ही पापाचे भागीदार, पापाचे वाटेकरी झाल्याशिवाय राहत नाही. हात जोडून विनंती, दारात गावरान गाय पाळा, पण पाळलेली गावरान गाय कधी कसायाला विकू नका गाड्या. हात जोडून विनंती असेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप श्रोतृजनांच्या चरणी, दत्तात्रय भगवंताच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर